रेलवे इंजन, मामा मामी की निशानी रेलवे इंजन, नाना नानी की निशानी रेलवे इंजन. We have our very own fearless leader, Mr. Gajanan Shri Krishna Kale, who with his unwavering determination is here in the battlefield to break the shackles of family nepotism and uproot traditional legacies. Mr. Gajanan Kale has announced his candidacy from Maharashtra Navnirman Sena, Belapur constituency number 151. We hereby urge you to elect Mr. Gajanan Shri Krishna Kale by registering your vote by selecting नंबर निशानी का बटन दबाएं और रेलवे इंजन, भाई की निशानी रेलवे इंजन, चाचा चाची की निशानी रेलवे इंजन, मामा मामी की निशानी रेलवे इंजन, नाना नानी की निशानी रेलवे इंजन. We have our very own fearless leader, Mr. Gajanan Shri Krishna Kale. Gajanan Kale has announced his candidacy from Maharashtra Navnirman Sena, Belapur constituency number 151. We hereby urge you to elect Nishani Railway Engine. We have our very own fearless leader, Mr. Gajanan Shri Krishna Kale, who with his unwavering determination is here in the battlefield to break the shackles of family nepotism and uproot traditional legacies. Mr. Gajanan Kale has announced his candidacy from Maharashtra Navnirman Sena, Belapur constituency number 151. हे गजानन गजानन आपला गजानन 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 आला गजानन हे गजानन गजानन आपला गजानन 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 आला गजानन 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 आपला समावळा तो देवाचा छावा माणूस हक्काचा आपला गजानन विकासाचा इंजिन घेऊन चालला भक्ती वाण्याचा आपला गजानन देवाच्या विचाराची भेट दिया गाठी कावांचे अधिकृत उमेदवार श्री गजानन श्रीकृष्ण काळे यांच्या क्रमांक 1 चे रेल्वे इंजिन निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. करूया परिवर्तन, आणूया गजानन. लक्षात ठेवा, ताईची निशानी रेल्वे इंजिन, भाईची निशानी रेल्वे इंजिन, काका काकीची निशानी रेल्वे इंजिन. नाही, मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकरांचा बेलापूर विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. मी जसं म्हणालो की सातत्याने कोविडनंतर सुद्धा आम्ही लोकांशी सातत्याने जनसंपर्कात आहोत. एकाच बाजूला 10 वर्ष नॉट रिचेबल असलेले आमदार तर आता ऐरोली विधानसभेतून इम्पोर्ट झालेले, मात्र ऐरोली विधानसभेत 10 वर्षात लोकांना उपलब्ध नसलेले आमदार, अशा 2 नापास उमेदवारांच्या विरोधात ही माझी लढाई आहे. ज्यांनी 10-10 वर्षसुद्धा विधानसभेत आमदार असताना कुठलंही उल्लेखनीय काम ना ऐरोली विधानसभेत केलं ना बेलापूर विधानसभेत केलं. अशावेळी आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना सिडको सोडतधारकांचे 600 कोटी रुपये वाचवणं असेल, कामगारांना 135 करोड रुपये मिळवून देणं असेल, भावे नाट्यगृहाचं सुशोभीकरण असेल, सायन पनवेल हायवेला 40 ते 45 कोटी रुपये मिळवून देणं असेल, असे हजारो कोटींची कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून झालेली आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार ही त्रिसूत्री घेऊन आम्ही या नवी मुंबईमध्ये कामाला लागलेलो आहोत. दोन्ही 500-500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर इथल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू आणि इथल्या नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवू असा लेखी शब्द देणारा या महाराष्ट्रात, देशात आणि नवी मुंबईत मी पहिला विधानसभेचा उमेदवार असेल. अनेक आमचे प्रकल्पग्रस्त बांधव या सगळ्या इच्छुक उमेदवारांना, जे काय आता उमेदवार आहेत बेलापूर विधानसभेत आणि ऐरोलीत, त्यांना विचारत आहेत तुम्ही कधी लेखी देणार आहात. बरं, हे लेखी देऊ शकत नाही कारण विधानसभेत 10-10 वर्ष असूनसुद्धा यांना अजूनही हे प्रश्न सोडवता आलेले नाही. म्हणून ही लढाई अतिशय सोपी आहे. विविध पक्षातली लोकं आज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, फेसबुकवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन चालू आणि आमचं मत गजानन काळेंनाच असेल असं खुलेपणाने आता लिहित आहेत. मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. वाशीला माझी जी प्रचार रॅली झाली त्याच्यामध्ये सुद्धा उभाटाचे असतील, शिंदे गटाचे असतील, हे कार्यकर्ते घरी बोलून घरात औक्षण होत होतं. तर हे सगळं आता नवी मुंबईकरांनी पाहिलं आहे. मला वाटतं ही नवी मुंबईकरांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणे आपल्याला बेलापूर विधानसभेत परिवर्तन होताना दिसेल.
चे दोन पक्षातले संदीप नाईक रातोरात विचारसरणी बदलली, नेता बदलला, निष्ठा बदलली. ही माणसं अशा पद्धतीने जात असतील तर नवी मुंबईकरांनी विश्वास कोणावर ठेवायचा आहे? बंडखोरी तर खूप लांबचा राहिला विषय. म्हणजे हे जगातलं 9वं आश्चर्य असेल. 8 आश्चर्य आपण देशातले ऐकले, 9वं आश्चर्य नवी मुंबईत आहे की बाप एका पक्षात आहे आणि लेक एका पक्षात आहे. यांना खरं म्हणजे तर पुरस्कार द्यायला पाहिजे आणि गिनीज बुकात यांची नोंद व्हायला पाहिजे या कंपनीची की वडील वेगळ्या पक्षात. म्हणजे मला कळत नाही, तिथे उबाटाचे उमेदवार आहेत MK मडवी. मग संदीप नाईक उबाटाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहात का ऐरोली विधानसभेत आपण? आणि तिथे जाऊन आपण म्हणणार आहात का की माझ्या वडिलांना पाडा म्हणून? माझा उबाटाच्या कार्यकर्त्यांना प्रश्न आहे, पहिल्यांदा संदीप नाईकांकडून हा शब्द घ्या पाठिंबा देत असताना, जे काय त्यांचे नेते मंडळी पाठिंबा देत आहेत किंवा प्रचाराला दिसत आहेत, की पहिला संदीप नाईक तिकडे तुमचा प्रचार करणार आहात का? अहो, यांचेच कार्यकर्ते ऐरोली विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतात आणि ऐरोली विधानसभेतलेच कार्यकर्ते बेलापूर विधानसभेत येऊन संदीप नाईकांचा प्रचार करतात. संदीप नाईकांना बेलापूर विधानसभेत हे काय बोटावर मोजणे आहेत की नगरसेवक सोडले, तर खालचे कार्यकर्तेसुद्धा त्यांचा प्रचार करायला तयार नाहीत. तुतारीतला जो विचारधारेशी निगडीत असलेला कार्यकर्ता तो तयार नाही, उभाटाचा कार्यकर्ता तयार नाही, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष दुसऱ्या पक्षात जातो हे इकडे आल्यामुळे. हे यांचं पायगुण आहे की महाविकास आघाडीचा जिल्हा अध्यक्ष जो वर्षोनुवर्ष काँग्रेसमध्ये आहे, ज्यांच्याकडे कधीतरी गुजरातचा प्रभार होता, अशी माणसं यांचा पायगुण इतका चांगला आहे की जात आहेत. पुढच्या काही दिवसात बघा या महाविकास आघाडीतले यांना कंटाळून लोक गेलेले दिसतील आता.